बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा. मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट. भाजप सरकारमध्ये असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सरकार ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, असे ओबीसी समाजाचं संरक्षण करावं लागेल असं ते म्हणाले. छगन भुजबळांसोबत मी स्वतः चर्चा करणार असून गरज पडल्यास पक्षश्रेष्ठींसोबतही बोलणार असल्याचं फडणवीस म्हणाले. आरक्षणासंदर्भात भुजबळांच्या भूमिकेबद्दल काहीही कल्पना नसल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय सर्व मंत्रिमंडळानं मान्य केलेला आहे. मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी मांडलेली भूमिका सरकारची भूमिका असल्याचं विखे पाटील म्हणाले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, मात्र सगळ्या सोयऱ्यांबाबत दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकणार नाही असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद रद्द झाली आहे. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरून नारायण राणेंनी नाराजी व्यक्त केली होती. त्यासंबंधी ते पत्रकार परिषद घेणार होते. मराठा समाजाचं खच्चीकरण होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी असंही ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील रायगडाच्या दौऱ्यावर निघाले आहेत. यावेळी बीडमध्ये मराठा बांधवांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. शाळकरी मुलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या स्वागतासाठी रस्त्यावर गर्दी करतायत. दरम्यान मराठा समाज खूप वाईट अवस्थेत आहे, त्यामुळे मराठा बांधवांना आरक्षणाचं गांभीर्य कळतंय असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. सरकारनं मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अधिसूचनेमुळे गोंधळ निर्माण झालाय. अधिसूचना मसुद्यामुळे मराठा समाजाला कुठेही सरसकट आरक्षण मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झालंय. म्हणून आंदोलकांनी गुलाल उधळायला जरा घाई केली असा मराठा आंदोलक योगेश केदार यांनी म्हटलं. त्यामुळे मराठा आरक्षणाचा लढा यापुढे सुरू राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीत ओबीसी आंदोलनाची पुढची रणनीती ठरवण्यात येणार आहे. या बैठकीला राज्यभरातील जवळपास 200 ओबीसी नेते सहभागी होणार असल्याची माहिती वडेट्टीवारांनी दिली. छगन भुजबळ वातावरण दूषित करत नाही तर चुकीच्या पद्धतीने आपलं म्हणणं मांडत असल्याचं वक्तव्य सुधीर मुनगंटीवारांनी केलं. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं वारंवार सांगितलं जात असेल तर वातावरण दूषित होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळत नव्हतं, मात्र आता प्रमाणपत्र मिळणं सोपं होईल असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा निर्णय सरकार घेईल असं त्यांनी स्पष्ट केलं. छगन भुजबळ वेगळी भूमिका मांडत नाहीये, त्यांच्या बाबतीत चर्चा केली जाईल असंही ते म्हणाले. सरसकट प्रमाणपत्र म्हणजे कुणबी होणं नाही अशा शब्दात भास्कर जाधवांनी कोकणातल्या मराठा समाजाला आवाहन केले. तसंच कुणबी प्रमाणपत्र घेणं बंधनकारक नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मराठा आरक्षण लढा यशस्वी झाल्यानंतर मनोज जरांगे यांची क्रेज वाढली आहे. बीडच्या माजलगाव इथं एका विवाह सोहळ्यात भेट देण्यासाठी आलेल्या जरांगे पाटलांसोबत फोटो काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. मराठा आरक्षण प्रकरणी सरकारनं काढलेला GR ही धुळफेक असल्याची टीका उबाठा गटाचे आमदार अंबादास दानवेंनी केली. सरकारनं मराठ्यांना फसवलं असल्याचा आरोप त्यांनी धुळ्यात केला. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टानं 15 दिवसांची मुदत वाढ दिली आहे. 31 जानेवारीला अंतिम सुनावणी होईल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. 15 फेब्रुवारीपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणी निकाल येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. रवींद्र धंगेकर यांनी ललित पाटील प्रकरणी हसन मुश्रीफ यांच्यावर केलेले आरोप मंत्री मुश्रीफांनी फेटाळून लावले. धंगेकर दादांत खोटं बोलत असून ललित पाटील प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं नसल्याचं हसन मुश्रीफांनी स्पष्ट केलं. सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीवर मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपलं वर्चस्व कायम राखले. बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सत्तार पॅनलच्या 18 पैकी 18 उमेदवार विजयी झाले. सत्तारांच्या पॅनलनं एकहाती सत्ता स्थापन करत भाजप पुरस्कृत पॅनलचा दारुण पराभव केला. वर्धा नागरी सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलनं दणदणीत विजय मिळवला. सहकार पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आल्यानं सहकार पॅनलनं एकहाती सत्ता काबीज करत विरोधकांचा दारुण पराभव केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांनी गजा मारण्याची भेट घेतली. या भेटीवर जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे. टोळीत जायचं आमंत्रण आलं असावं असं म्हणत आव्हाडांनी खोचक टीका केली. एका राजकारणाच्या मुलानं असं करावं ही आश्चर्याची बाब असून पार्थ पवारची हिंमत कशी झाली तिथं जायची असा सवाल आव्हाडांनी केला. आमदार बच्चू कडूंना श्रीरामपूर कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय. पाटबंधारे कार्यालयाची तोडफोड करत अधिकाऱ्यांच्या खुर्चीला काळं फासल्याचा
आरोप बच्चू कडूंवर आहे। दरम्यान शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। संजय राऊतांच्या बोलण्याला गांभीर्याने घेत नाही, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, आम्हाला त्याची काळजी वाटतेय, त्यांना कोणत्या दवाखान्यात ॲडमिट करावं असं म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला। तर प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीसोबत राहणार नाहीत म्हणून संजय राऊत त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र ते त्यांच्या हाताला लागणार नाहीत असं देखील संजय शिरसाट म्हणाले। आमदार संजय रायमुलकर यांनी रविकांत तुपकरांना धमकी दिली आहे। रविकांत तुपकरांना सभेत घुसून मारू असं वक्तव्य रायमुलकर यांनी केलं, तर धमक्यांना घाबरत नसल्याचं सडेतोड उत्तर तुपकरांनी दिलं। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत धुळे शहरात जनता दरबार आयोजित करण्यात आला। धुळे शहरातील शिवसेना मुख्य कार्यालय परिसरात भरवण्यात आला। त्यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्वतः थेट प्रशासनाशी संपर्क साधत तात्काळ तक्रारी मार्गी लावण्याचे आदेश दिले। अजित पवार खऱ्या अर्थानं काम करणारा दादा असून त्यांना आज ना उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची संधी मिळणार असं सुतोवाच प्रफुल्ल पटेल यांनी केलं। अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचं काम दमदारपणे सुरू असल्याचं ते म्हणाले। शिर्डी दौऱ्यावर आले असताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला। जळगाव जिल्ह्यातल्या काँग्रेसचे एकमेव आमदार शिरीष चौधरी सुद्धा लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असं सांगत माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांनी चौधरींच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले। लवकरच आमदार शिरीष चौधरी यांच्याही मनासारखं घडेल असं वक्तव्य त्यांनी केलं। नाशिकमधील वेरूळचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज पुन्हा एकदा लोकसभा निवडणुका लढणार आहेत। स्वामी शांतिगिरी महाराज लोकसभा लढण्याची घोषणा जय बाबाजी भक्त परिवाराकडून करण्यात आली। राज्यात मोठा भाऊ कोण छोटा भाऊ कोण या वादात न पडता कोणी कुठे लढायचं हे आमच्यात निश्चित झाल्याचं अंबादास दानवे म्हणाले। दुसरीकडे महाराष्ट्रातील पोलीस कोणाचे बटीक नसून पोलीस आणि कायदा सगळ्यांसाठी समान असल्याचं सांगत नितेश राणेंनी वक्तव्याचा समाचार घेतला। अहमदनगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठानं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान केली। कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली। भाजपचे महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी यांच्या उपस्थितीत जळगावात गाव चलो अभियान कार्यशाळा संपन्न झाली। यावेळी जळगाव जिल्ह्याचा संघटनात्मक आढावा घेण्यात आला। विजय चौधरी यांनी नमो चषक नमो ॲप, सरल ॲप, दिवार लेखन, वस्तीपाडा संपर्क अभियान, सुपर वॉरियर, बूथ रचना आदी विषयांवर मार्गदर्शन केलं। श्रीरामपूर नगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या दिव्यांग भवनाचं आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते लोकार्पण पार पडलं। यावेळी आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातून बाईक रॅली काढली। हिंगोलीतल्या वसमत तालुक्यातल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। FRP प्रमाणे उसाला दर द्यावा, कारखान्यांनी पहिली उचल 2700 रुपये द्यावी या मागण्यांसाठी स्वाभिमानीच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला। भंडाऱ्यात राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने धरण आंदोलन करण्यात आलं। निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एकदिवसीय धरण आंदोलन करत प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला। हिंगोलीत पीक विम्याच्या प्रश्नावरून ठाकरे गट आक्रमक झाला। खरीप हंगामात 5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, मात्र शेतकऱ्यांना अजून पीक विमा मिळाला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कृषी अधिकारी कार्यालयात आंदोलन केलं। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहरात युवा संघर्ष समितीच्या वतीने लोटांगण आंदोलन करण्यात आलं। गेल्या अनेक दिवसापासून स्थानिक समस्यांबाबत प्रशासनाला निवेदन दिलं जात आहे, मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष झाल्यानं युवा संघर्ष समिती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। लोणावळ्यातील अण्णाभाऊ साठे पुतळ्याला त्वरित मान्यता द्यावी यासाठी RPI कडून घंटानाद आंदोलन करण्यात आलं। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची जागा पार्किंगच्या नावाखाली हडप करण्याचा डाव नगरपालिकेचा असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। नांदगाव शहरातील दत्तनगरसह इतर भागात भीषण पाणी टंचाई जाणवते। 25 दिवसापासून परिसरामध्ये पाणी पुरवठा झालेला नाहीये, त्यामुळे संतप्त नागरिकांनी रिकामे हंडे हाती घेऊन नांदगाव मालेगाव मार्गावर रास्ता रोको केला। हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर विद्यार्थ्यांनी शाळा भरवत आंदोलन केलं। जिल्हा परिषदेच्या शाळेत 106 विद्यार्थ्यांसाठी केवळ 2 शिक्षक आहेत। शिक्षकांच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। पुण्यातील धरणांमधून सोलापूरच्या उजनी धरणात 10 TMC पाणी सोडावं या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला। उजनी धरण कोरडं पडलं असून ऐन हिवाळ्यात पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात, त्यामुळे सरकारनं तातडीनं निर्णय घेण्याची मागणी करण्यात येते। विरारमध्ये पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे।
दरम्यान अनेक भागात पाण्याचा तुटवडा भासण्याची चिन्ह निर्माण झाली आहे, त्यामुळे आता पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं. नवी मुंबईतल्या एपीएमसी बाजारात फळांचा राजा अर्थात कोकणातील हापूस आंब्याची धडाकेबाज एंट्री झाली. पहिल्या खेपेला तब्बल 365 पेट्या दाखल झाल्यात. या पेटीला 6,000 पासून तब्बल 11,000च्या वर भाव मिळतो. धाराशिव लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचं नाव उस्मानाबाद राहणार हे आदेश निवडणूक आयोगाने दिले. परिसीमन आयोगाच्या नियमानुसार 2026 नंतर जनगणना होणार असून त्यानंतर मतदारसंघ नाव आणि पुनर्रचना होणार असल्यानं 2026 पर्यंत धाराशिवचं नाव उस्मानाबाद राहणार आहे. सांगलीच्या मिरजमध्ये छेड काढणाऱ्या तरुणीनं चांगलीच धुलाई केली. संबंधित तरुणाला कपडे फाटेपर्यंत तरुणीनं चोप दिला, धिंड काढली. त्यानंतर त्याला फरफटत पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा सगळा प्रकार रस्त्यावरच्या दुकानांवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद दिसला. अमरावती जिल्ह्याच्या मार्डी इथल्या गुरुदास बाबा याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मध्य प्रदेशातल्या एका भक्त महिलेवर 3 महिने अत्याचार करून मोबाईलमध्ये अश्लील चित्रफित बनवली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून कुरा पोलिसांमध्ये गुरुदास बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबईत भर दिवसा बंदुकीचा धाक दाखवून ज्वेलर्सला लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं. आरोपींकडून 43 लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले असून 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात असलेल्या राजश्री पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून 3.25 लाखांचा ऐवज लंपास केला. अवघ्या 4 मिनिटात दरोडा टाकून दरोडेखोरांनी रोकड लंपास केली. शाळेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी शाळेत प्रवेश नसलेल्या तरुणांना कार्यक्रमाला यायला मज्जाव केल्यानं तरुणांनी शाळेवर दगडफेक केली. बीडच्या अंबाजोगाई इथं प्रकार घडला असून या प्रकरणी 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी इथं उपोषण मंडपात आंदोलकांना गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान मृत आंदोलनकर्त्यांना न्याय मिळावा तसंच प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण कराव्या यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मृत आंदोलकाला श्रद्धांजली वाहत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. बीडच्या माजलगाव तालुक्यातील लोणगाव इथं शेतकऱ्याच्या घरात दरोडा पडल्याची घटना घडली. सोनं चांदीच्या दागिन्यांसह 1,62,000चा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात दिब्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बुलढाण्यातील शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केला. सरकारी मोजणी चुकीची झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. मात्र या तक्रारीची दखल न घेतल्यानं शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यातील मोठं तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरी नगरीवर उन्हाळ्याआधीच जलसंकट ओढावलंय. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यातील पाणी पातळी कमी झाल्यानं सध्या 1 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतोय. सध्या बंधाऱ्यात आणखी 2 महिने पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील समडोळी इथं गवारेडा मृत अवस्थेत आढळून आला. गेल्या 15 दिवस झाले तरी परिसरात हा गवारेडा वावरत होता. वन विभागानं त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. निफाड तालुक्यातील सुंदरपूर शिवारातील उसाच्या शेतात बिबट्या जेरबंद झाला. या भागात बिबट्याचा वावर समोर आल्यानंतर निफाड वन विभागानं पिंजरा लावला. पोलीस भरतीसाठी बनावट क्रीडा प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ओबीसी खेळाडू प्रवर्गातून भरती होताना सुशील वाघमारे तरुणानं ऑगस्ट 2023 मध्ये सेपक टक्रॉ या खेळाचं अवैध प्रमाणपत्र सादर केलं होतं. अयोध्येतल्या रामलल्लाचं मुख्य पुजारी वेदमूर्ती महेश शशिकांत नंदे यांची मिरजगाव ग्रामस्थांच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी जागोजागी त्यांचं जंगी स्वागत केलं. गोंदियातील नवे गाव बांध राष्ट्रीय उद्यान पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनलं. उद्यानात ट्रेन सुरू केल्यानं पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात वीकेंडला गर्दी केली. तसंच बोटिंग आणि प्राण्यांना पाहण्याचा मोह काही पर्यटकांना आवरत नाहीये. मावळमध्ये कासारसाईमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एका घराच्या अंगणात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला. या बिबट्याला कुत्र्यानं पळवून लावलं, त्यामुळे घरातील नागरिकांचा जीव बचावला. सोलापुरात मध्यरात्री दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या तिघांना झाडाला धडकल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात तिघाही मित्रांचा मृत्यू झाला. जळगाव महापालिकेकडून शिक्षण कराच्या नावानं लाखो रुपयांचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते अमरनाथ ठाकूर यांनी आमरण उपोषण सुरू केलं. चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. लासलगावमध्ये कांद्याचा लिलाव पूर्ववत झाला. कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यानं शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आंदोलन मागे घेण्यात आलं. मराठा मोर्चाच्या विरोधात हेमंत पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली. मराठा मोर्चा विरोधातील ही जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली.
शिंदे गटाचे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना मारण्याची धमकी दिली। मेहकर तालुक्यातल्या उकळी सुकळी या गावात जाहीर सभेत रायमुलकरांनी वादग्रस्त विधान केले। कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवार बैठक घेत असताना एका कुटुंबाने आत्मदहनाचा प्रयत्न केला। अतिक्रमणित घर पडल्यानं या कुटुंबाने संताप व्यक्त केला, मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्यानं अनर्थ टळला। आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं। मराठा समाजानंतर आता ओबीसी समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे। मंत्री छगन भुजबळ समस्त ओबीसी समाजाला ओबीसींचं आरक्षण टिकवण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतात। 1 फेब्रुवारीला ओबीसी आरक्षण बचाव संदर्भातील मागण्या सुपूर्द कराव्यात असं आवाहन त्यांनी केलं। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्याचं आढळून आलं। छगन भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नसल्यानं बबनराव तायवाड यांनी स्पष्ट केलं। सगळे सोयरे मसुदा जुन्याच मसुद्याप्रमाणे असल्यानं यावेळी त्यांनी ओबीसींवर कुठलाही अन्याय होणार नसल्याचं स्पष्ट केलं। ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी छगन भुजबळांवर हल्लाबोल केलाय। भुजबळांच्या भूमिकेबाबत षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला। भुजबळ थोड्या दिवसांनी अजित पवार गटापासून दूर होऊन नवा पक्ष स्थापन करू शकतील असंही ते म्हणाले। जरांगे पाटलांनी भुजबळांवर जोरदार टीका केली आहे। सोशल मीडियावर बोलण्यापेक्षा थेट बोला असं आवाहन जरांगेने भुजबळांना केले। दुसऱ्याच्या अन्नात माती कालवण्याची काही जणांना सवय आहे असा टोला त्यांनी लगावला। संजय राऊतांनी रवींद्र वायकरांच्या होणाऱ्या ईडी चौकशीवरून हल्लाबोल केलाय। जे पळपुटे होते ते पळून गेले, त्यामुळे आता जे त्यांच्या गळाला लागत नाही त्यांची जुनी प्रकरणं काढून त्रास देण्याचं काम सुरू आहे असा आरोप त्यांनी केला। कोल्हापुरात अजित पवार हे ॲक्शन मोडवर आले। सकाळीच त्यांनी गंगावेस तालमीची पाहणी केली। तातडीनं क्रीडा अधिकाऱ्यांना फोन करून तालमीत येण्याच्या सूचना दिल्या। यावेळी अजित पवारांनी नव पैलवानांची विचारपूस केली। माळगंगा कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा बँकेसमोर ठिय्या आंदोलन केलं। कारखान्यात काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांची थकीत देणी तातडीनं देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बोंबाबोंब आंदोलन केलं। बँकेच्या कर्जवसुली आणि कर्ज वाटप धोरणाचा स्वाभिमानी संघटनेकडून निषेध नोंदवण्यात आला। बँकेने मनमानी कारभार न थांबवल्यास कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा देण्यात आला। स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द काढणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांचा जाहीर निषेध करण्यात आला। भगूरमधल्या नागरिकांनी भगूर पुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या समूहाच्या वतीनं आंदोलन केलं। तळोदा ब्रह्मणपूर प्रस्तावित महामार्ग रद्द करावा तसंच पुरणाड आणि अंतुर्ली फाट्यावरील उड्डाणपूल रद्द करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अंतुर्ली फाट्यावर चक्काजाम आंदोलन केलं। त्यामुळे बऱ्हाणपूर मुक्ताईनगर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। अकोला रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये बसण्याचा प्रयत्न, प्रवाशाचा तोल गेला आणि पाय ट्रेन खाली आला। मात्र पोलीस हवालदाराच्या सतर्कतेमुळे त्याने प्रसंगावधान राखून वेळेत प्रवाशाचा जीव वाचवला। त्यामुळे मोठा अनर्थ टळला। पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या ग्रेड सेपरेट रस्त्यावरून एका ट्रकमध्ये खचाखच भरलेले टिफिन बॉक्स रस्त्यावर पडले। हे टिफिन बॉक्स नागरिकांनी पळवण्यासाठी गोंधळ केला। या प्रकारामुळे काही वेळ रस्त्यावर वाहतूक कोंडीत। छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याच्या भांडणानंतर पत्नीनं घर पेटवून दिलं। या आगीनं रौद्ररूप धारण केल्यानंतर संपूर्ण इमारतीत आग लागण्याची शक्यता होती, मात्र अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। घरातील सर्व सामान जळून खाक झालं। पहाटेच्या सुमारास पुण्यातील कात्रज चौकात एका चारचाकी गाडीनं अचानक पेट घेतला। योग्य वेळी अग्निशमन दलाच्या गाडी घटनास्थळी पोहोचल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। दिल्लीच्या विजय चौकात बीटिंग द रिट्रीटचा सोहळा पार पडला। भारतीय हवाई दल, नौदल, भूदलाच्या बँड्स उपस्थितांना मंत्रमुग्ध करत होते। बीटिंग द रिट्रीट सोहळ्यातून भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या समारोहाची सांगता झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा केली। परीक्षा देण्याचा हा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो। कुठल्याही प्रकारचं आव्हान स्वीकारण्यासाठी तयार व्हा असं मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं। जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली। या भागात उणे 1 तापमानाची नोंद झाली। पुढील काही दिवस खोऱ्यात कोरडत हवामान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। बिग बॉस 17चा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला। स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी या भागाचा विजेता ठरला। ट्रॉफी डोंगरी ही आएगी असं म्हणणारा मुनव्वर ट्रॉफीसह डोंगरीत पोहोचला, तेव्हा नागरिकांनी त्याचं जोरदार स्वागत केलं। देशाला हादरवून सोडणाऱ्या शीना बोरा हत्याकांडातील रहस्य आता उलगडणार आहे। द इंद्राणी मुखर्जी स्टोरी
बरीड ट्रूथ या डॉक्युमेंटरी सिरीजचं एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. 28 जानेवारीला 69वा फिल्मफेअर पुरस्कार पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. यावेळी आलिया रणवीरनं जमाल कुट्टू गाण्यावर डान्स केला. त्याचा व्हिडिओ व्हायरल. हॉलिवूडमधील कल्ट फिल्म गॉडफादर 2, द आयरिशमॅन आणि द इंटर्न यासारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता रॉबर्ट डी निरो वयाच्या 69व्या वर्षी 7व्यांदा बाप झाला. या वयात बाप झाल्याचा आनंद सांगताना त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याच्या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.